आज आपण भारताच्या एका अशा खजिन्याबद्दल बोलणार आहोत जो जिवंत आहे. हो, मी बोलतोय आपल्या जंगलांबद्दल आणि वन्यजीवांबद्दल. पण ही गोष्ट फक्त त्यांची नाहीये, ती खरं तर आपल्या सगळ्यांची आहे. चला तर मग ही गोष्ट जरा जवळून समजून घेऊया. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. या पृथ्वीवर आपण काही एकटे नाही आहोत. अगदी लहान सहान जीवाणूंपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत लाखो सजीव आपल्यासोबत इथे राहतात. आपण या ग्रहाचे मालक नाही, तर फक्त एक भाग आहोत. आणि या सगळ्या नात्यालाच आपण म्हणतो जैवविविधता. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. हे फक्त वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राण्यांची यादी नाहीये, तर हे एक असं जाळं आहे जिथे प्रत्येकजण दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि यामुळेच निसर्गाचा तोल सांभाळला जातो. मग काय आहे हे जीवनाचं महाजाल, आणि या जाळ्यामध्ये आपलं स्थान नेमकं कुठे आहे? चला पाहूया. आपण हे अनेकदा विसरतो नाही का, की आपलं अस्तित्व या निसर्गावर किती अवलंबून आहे. कधी विचार केलाय? आपण जो श्वास घेतो, ती हवा, जे पाणी पितो, ज्या मातीतून आपलं अन्न उगवतं, हे सगळं येतं कुठून? याच नैसर्गिक प्रणालीतून. आणि या प्रणालीचा मूळ आधार आहेत आपली जंगलं. तीच तर प्राथमिक उत्पादक आहेत, ज्यांच्यावर इतर सगळे सजीव अवलंबून असतात. आणि निसर्गासोबतचं हे नातं किती सुंदर असू शकतं हे बघा या लेप्चा लोकगीतामध्ये किती छान सांगितलंय. त्यांच्यासाठी निसर्ग म्हणजे फक्त काही वस्तू किंवा साधनं नाहीत, तर ते एक संगीत आहे, जीवन आहे. किती खोल विचार आहे हा, नाही का? पण हे जे सुंदर आणि सुसंवादी नातं आहे ना, जे या लोकगीतामधून दिसतंय, तेच आज धोक्यात आलंय. भारताची ही समृद्धी, हे नंदनवन, एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. आणि गंमत म्हणजे भारत हा खरं तर जैवविविधतेच्या बाबतीत जगातल्या सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक आहे. म्हणजे आपल्याकडे वनस्पती आणि प्राण्यांच्या अशा प्रजाती आहेत ज्या जगात कुठेच सापडत नाहीत. पण विरोधाभास बघा, हाच खजिना आज आपण गमावण्याच्या मार्गावर आहोत. मग प्रश्न येतो की याला जबाबदार कोण? दुर्दैवाने याचं उत्तर आपल्याकडेच येतं. पर्यावरणाबद्दलची आपली बेफिकिरी, विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड आणि अर्थातच पैशासाठी होणारी अवैध शिकार, या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या वन्यजीवांचा घास घेत आहेत. या संकटाची खोली समजून घ्यायची असेल ना, तर वाघाच्या उदाहरणापेक्षा चांगलं काहीच नाही. वाघ, जो या संपूर्ण लढ्याचं प्रतीक बनला आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात किती वाघ होते याचा काही अंदाज आहे? तब्बल 55,000. हो, 55,000. आज ही संख्या अविश्वसनीय वाटते, नाही का? पण फक्त काही दशकांमध्ये 1973 पर्यंत हा आकडा खाली आला तो फक्त 1,827 वर. कल्पना करा किती वेगाने आपण आपला हा खजिना गमावत होतो. अवैध शिकार आणि कमी होत चाललेल्या जंगलांमुळे वाघ जवळजवळ संपण्याच्या मार्गावर होता. जेव्हा परिस्थिती इतकी गंभीर झाली, तेव्हा सरकार आणि संवर्धनवादी जागे झाले. आणि मग सुरू झाली एक लढाई, या वन्यजीवांना वाचवण्यासाठी. 1972 मध्ये आला वन्यजीव संरक्षण कायदा, ज्यामुळे शिकारीवर कायद्याने बंदी आली. आणि मग त्याच्या पुढच्याच वर्षी 1973 मध्ये सुरू झाला जगातला एक सगळ्यात मोठा संवर्धन प्रकल्प, प्रोजेक्ट टायगर. या प्रोजेक्ट टायगरमुळे झालं काय, तर देशभरात वाघांसाठी सुरक्षित घरं तयार केली गेली. उत्तराखंडमधल्या कॉबेट नॅशनल पार्कपासून ते पश्चिम बंगालच्या सुंदरबनपर्यंत, आणि मध्य प्रदेशच्या बांधवगडपासून ते केरळच्या पेरियारपर्यंत, या सगळ्या राखीव क्षेत्रांनी वाघांना एक नवं जीवन दिलं. पण ही गोष्ट फक्त सरकारी कायद्यांची किंवा प्रकल्पांची नाहीये. ह्या कहाणीचे खरे नायक तर ते लोक आहेत जे पिढ्यानपिढ्या या जंगलांमध्ये राहतात आणि त्याचं रक्षण करतात. म्हणजे बघा, यशस्वी संवर्धनाची 2 चाकं आहेत. एकीकडे आहे सरकारचं संरक्षण, कायदे, आणि दुसरीकडे आहे स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात, तेव्हाच खरं काम होतं. आणि भारतात आपल्याला हेच बघायला मिळतं. अनेक ठिकाणी स्थानिक लोक फक्त शांतपणे बघत बसलेले नाहीयेत. ते स्वतः पुढे येऊन आपल्या जंगलांचे, आपल्या पर्यावरणाचे रक्षक बनले आहेत. उदाहरणं तर खूप आहेत. राजस्थानमधल्या सरिस्कामध्ये गावकरी खाणकामाविरुद्ध उभे राहिले. हिमालयात तर स्त्रियांनी झाडांना वाचवण्यासाठी त्यांना अक्षरशः मिठी मारली. आणि तिथूनच सुरू झाली जगप्रसिद्ध चिपको चळवळ. या सगळ्या आंदोलनांमधनं एकच गोष्ट समोर येते, की जेव्हा सामान्य माणसं ठरवतात, तेव्हा ते काहीही करू शकतात.
आणि यातूनच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळते ती म्हणजे निसर्गाचं संरक्षण आणि माणसाचा विकास या दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत. उलट त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा आपण पर्यावरणाला जपतो तेव्हा खरं तर आपण आपलंच भविष्य आणि आपली रोजीरोटी सुरक्षित करत असतो. आणि शेवटी गौतम बुद्धांचं हे वाक्य आपल्याला खूप काही सांगून जातं. वृक्ष हा अमर्याद दया आणि परोपकाराचा एक विचित्र जीव आहे. तो सर्व प्राण्यांना संरक्षण देतो, अगदी त्याला तोडणाऱ्या कुऱ्हाडीलाही सावली देतो. जेव्हा निसर्ग आपल्याशी इतका उदारपणे वागतो तेव्हा त्याच्यासोबतचं आपलं नातं कसं असावं याचा विचार करण्याची वेळ आलीये, नाही का?